ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की ते रविराज अर्जुनला विचारतात की तू या लग्नासाठी मनापासून तयार आहेस की तुझ्यावर कोणी दबाव टाकतोय. पण इथे अर्जुन काय सांगत नाही आणि त्याला मागचं चेतनने सांगितलेलं सगळं आठवतं. कारण की चेतन त्याने प्लॅन केला असतो की प्रिया या घरात लग्न करून काय येते, ते कारण काय आहे आणि त्याच्यासाठी तिचा विश्वास जिंकणे खूप महत्वाचे आहे. आणि त्यासाठी अर्जुन आणि चेतन एक प्लॅन आखतो आणि दोघांचा प्लॅन तयार झालेला असतो. इथे इकडे अर्जुनचा होकार ऐकायला प्रिया तयार असते, पण अर्जुनने या लग्नाला नकार दिला तर रविराज या लग्न लावून देणार. तेव्हा रविराज बोलतो अर्जुनला, तू जर या लग्न करण्यास माघार घेत असेल तर मी या माझ्या मुलीला समजवेल आणि मी लग्न मोडू शकतो. तेव्हा अर्जुन बोलतो, मी माझ्या कुटुंबाचं ऐकायचं ठरवलंय आणि त्यासाठी मी काय पण करायला तयार आहे. तेव्हा ते प्रियाचा कॉन्फिडन्स वाढतो आणि ती बोलते, तू जर माझ्यासाठी आज काय केलंस ना ते खूप चांगलं आहे. तेव्हा अर्जुन बोलतो प्रियाला की आपण कुठेतरी बाहेर जाऊया, म्हणजे आपल्या काय ते गैरसमज असतील ते दूर होतील. आणि प्रिया बोलते, तू पहिल्यासारखा वागायला लागलास, मग आपण त्या गोष्टी तू करायला लागलायस, मग आपण तिकडे काय ते जाऊया. आणि अर्जुन इथे प्रियाला मुद्दाम कॅफेमध्ये घेऊन जायचा प्रयत्न करतो, कारण तिला दारू पाजून तिच्याकडनं काहीतरी उकळायचं असतं. इकडे कल्पना खुश होते कारण की तिने अर्जुनला सायलीला विसरून गेलाय आणि तन्वीला ऍक्सेप्ट केलंय, त्यामुळे तिला बरं वाटतं. इथे अर्जुन आणि प्रिया डेटवर आले असतात आणि अर्जुन प्रियाला सांगतो, मला सावरायला थोडा वेळ लागेल. प्रिया बोलते, मी तुला सावरायला वेळ देते, पण तू सायलीला आठवू नकोस. आणि अर्जुन प्रियाला बोलतो, मी सगळं जुनं विसरायचं ठरवलंय आणि नव्याने काय ती सुरुवात करायची आहे. आणि तो तिकडे बियर ऑर्डर करतो आणि तो बियर पियाचं नाटक करत असतो आणि ते जो प्रियाला देतो ते ओरिजिनल असतं आणि ते ओरिजिनल ड्रिंक असतं आणि प्रिया गोल गोल फिरायला लागते. आणि अर्जुन प्रियाला सांगायला लागतो, जे पण आहे ते तुझंच आहे आणि मी तुझ्यासाठी आणि तुझ्याच हवाली आहे. आणि ते प्रिया ड्रिंक केल्यामुळे ती पूर्ण हवेत असते आणि अर्जुनने तिचं मन पण जिंकलेलं असतं. त्यानंतर अर्जुन प्रियाला घरी घेऊन येतो. घरी आल्यानंतर ही प्रियाची उतरलेली असते. तिच्या सामने पूर्णाई येते आणि पूर्णाईला ती आय लव्ह यू बोलते. तेव्हा पूर्णाईला राग येतो आणि ती बोलते, हे काय चाललंय. आणि पूर्णाई प्रियाला बोलते, तू दारू पिवालीस. तेव्हा प्रिया बोलते नाही. तेव्हा पूर्णाई बोलते, सुभेदाराच्या घरात सुनेला हे काही शोभत नाही. तेव्हा अर्जुन प्रियाची बाजू घेतो आणि बोलतो, आजकाल सगळं मॉडर्न झालंय, तू काय हे करू नकोस. तेव्हा अर्जुन बोलतो, सुभेदाराच्या घराची मर्यादा ओढणारी मुलगी पाहिजेच, कारण की सायलीने असं कधी केलं नाही आणि ती खोटी होती आणि तरी ती खोटी ठरली. तेव्हा प्रिया अर्जुनला बोलतो, तू सायलीबद्दल बोलतो, सायलीने मला फसवलं आणि मला काय ते फरक पडत नाही. आणि प्रिया बोलते पूर्णाईला, थेरडे तू काय पण कर, मला काय फरक पडत नाही. आणि प्रियाचा हा अवतार बघून अर्जुनला खूप खुश झालेला असतं आणि जे पण त्यांनी प्रियाला दारू पाजून सगळं उकळायचं ठरवलेलं असतं ते सगळं हेतू त्याचा सक्सेस झालेला असतो. आणि प्रिया पूर्णाईला बोलते, तू काय करू नकोस, आता आमचं काय ते ठरलेलं आहे, माझा आणि अर्जुनचं आम्ही एकत्र आलेलो आहे परत एकदा. आणि अर्जुनने मला आधीच बायको स्वीकारलं असतं, मी तुमच्या जवळ पण आले नसते आणि तुमची मला काय गरजच नसली असती आणि तुमची मला गरजही नव्हती. अर्जुनने लग्न करण्यास नाटक केलं म्हणून मला तुमची गरज लागली, तुमची मला गरज पण नव्हती. किंवा पूर्णाई प्रियाला बोलते, तू मला कळत नाही का तू एवढी खालच्या पातळीला जाशील आणि हे सगळं करशील. आणि पूर्णाई बोलते प्रियाला, तू इकडनं चालती हो. आणि पूर्णाई प्रियाला बोलते, तुझ्यापेक्षा ती सायली चांगली होती, ती जे पण करायची होती ती असं वागायची नव्हती आणि ती सगळ्यांबरोबर मिळून मिसळून राहायची. अर्जुन तिच्या बाजूने होता तरी पण ती काय बोलायची नाही आणि तिच्या तोंडून काय पण शब्द पण निघायचा नाही. पूर्णाई सायलीचा मोठेपणा करत असते, त्यामुळे प्रिया अजूनच भडकलेली असते. तेव्हा इथे पूर्णाई परत चिडते आणि बोलते, लग्नाच्या अगोदरच मला तुझा स्वभाव काय तो कळला, आता मी हे लग्न करण्यास तयार नाही आहे. तेव्हा इथे पूर्णाईला विश्वास पटत नाही का जी प्रिया आपल्याबरोबर चांगली वागत होती तीच ती प्रिया आहे. तेव्हा इथे प्रिया तिथून जायला तयार नसते. ती पूर्णाईला बोलते, मी इकडे ते काय सायलीला पाडण्यासाठी मी काय काय केलं, तिच्या रूममध्ये जाऊन पेपर शोधले, मी कित्येक गोष्टी केल्यात, सायलीचं गाठोडं पण चोरलं. आणि हे वाक्य ऐकल्यावर पण हे वाक्य ऐकून सगळ्यांना विश्वास पटत नाही, पण अर्जुनला संशय येतो आणि कोणालाही कळत नाही ती काय बोलते, पण अर्जुनला संशय येतो आणि ती बोलते, ही कशाबद्दल बोलते, काय बद्दल बोलते, हे सगळं काढून घ्यायला पाहिजे. बाजूने आहे, मला अशीच मॉडर्न बायको पाहिजे, मला काकूबाई नको, मला सायलीचा कंटाळा आला होता पण मला तुझ्यासारखीच बायको पाहिजे होती. तेव्हा इथे प्रिया बोलते, अर्जुन माझ्या बाजूने आहे ना तर मी काय पण करू शकते. आणि ती कल्पनाकडे आणि प्रतापकडे येते आणि बोलते, तुम्ही जर अर्जुन माझ्या बाजूने आहे तर तुम्ही नकार का देता.
प्रियाची ती हालत पाहून कल्पना आणि प्रताप तोंड फिरवतात आणि बोलतात आम्हाला तुझ्याशी काहीच बोलायचं नाही. आणि ते बोलतात आताच्या आता तू इकडनं निघून जा. आणि सगळेजण प्रियाच्या विरुद्ध जातात आणि प्रियापासून पाठ फिरवतात. आणि त्या अर्जुनला प्रियाकडनं काहीतरी सत्य बाहेर काढायचं असतो, कारण की गाठोड्याचं इंट मिळालेली असते आणि ते गाठोडं आश्रमामधले आहे हे अर्जुनला माहीत असतं. आणि प्रियाच्या तोंडातून प्रियाकडून गोड बोलून ते काढायचं असतं. आणि प्रियाशी गोड बोलून अर्जुन कसं सत्य बाहेर काढणार हे पाहणे पुढे पण रंजकच होणार आहे.